नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण गावातील रस्ता समस्येबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी लोटांगण आंदोलनाचे आवाहन केले होते. संबंधित मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलं. बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी खालील महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय भावसार यांना तातडीने नोटीस काढण्याचे आदेश. भू अभिलेख विभागाचे अधिकारी जाधव यांच्याकडून 2 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश. स्वतः नारायण गव्हाण गावास भेट देऊन रस्ता स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं आश्वासन. या निर्णयांमुळे ग्रामस्थांचा लोटांगण आंदोलनातील रोष कमी झाला असून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून नारायण गव्हाणकर तातडीने चौपदरीकरणाचे दर्जेदार काम करवून घेऊन गावाला सुरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आंदोलनकर्ते सचिन शेळके यांनी बोलताना सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, उपसरपंच राजेश शेळके, उद्योजक प्रकाश गव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विनायक शेळके, मेजर तानाजी पवळे, ग्रामपंचायत सदस्य सूरज खरात, शिवाजी नवले, गजेंद्र सरडे, दशरथ वाळुंज, बबन गुंड, सुखदेव शेळके आदींसह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नारायण गव्हाण चौपदरीकरणासंदर्भात या ठिकाणी ग्रामस्थांनी जे लोटांगण आंदोलन ठेवलं होतं, या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रामस्थांची संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांसह या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांबरोबर मीटिंग झाली. भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, सार्वजनिकच्या या सगळ्यांसोबत एक मीटिंग केली आणि या ठिकाणी साहेबांनी साईड पट्टीचा विषय असेल नारायण गव्हाणचा, त्या संदर्भात प्रांत साहेबांना सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले का साईड पट्टी ठेवण्यासंबंध प्रस्ताव दाखल करा आणि भूमी अभिलेख साहेब डिपार्टमेंटला सांगितले साहेबांनी का 2 दिवसाच्या आतमध्ये प्रस्ताव सादर करून तो काही विषय तो नारायण गव्हाणचा मार्गी लावा. कारण 15 वर्ष झाले गावातली ग्रामस्थ या ठिकाणी रस्ता क्रॉस करताना शाळेतले विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, यांना खूप अशा अपघाताला सामोरं जाते. अनेक वर्षांचा हा 15 वर्षांचा संघर्ष आहे. आज शाळेतल्या मुलांना रस्ता क्रॉस करताना इतका अत्यंत भयंकर असा त्रास होतोय. अनेक अपघात झालेले पाहिजे. पेट्रोलचे टँकर त्या ठिकाणी पडले, सळाच्या गाड्या घरावर घुसल्यात, त्या ठिकाणी गावातून ग्रामस्थ बाहेरगावी पलायन झालेले. अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावाला फक्त तातडीने रस्ता व्हावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले का मी स्वतः त्या गावामध्ये येईल आणि तुमचा प्रश्न सोडून देईल. आज या ठिकाणी नगर पुणे महामार्गावर असलेले नारायण गव्हाण गाव आणि या गावचा असलेला अरुंद रस्ता, या रस्त्यावरती या नारायण गव्हाण ग्रामस्थांची होणारी अडचण, या अडचणीसाठी या ठिकाणी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती लोटांगण आंदोलन ठेवलं होतं. या आंदोलनासाठी आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि तुमचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू. आणि या ठिकाणी भूमी अभिलेखचे साहेब जाधव साहेब असतील, सार्वजनिक डिपार्टमेंटचे भावसार साहेब आहेत, यांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या 2 दिवसाच्या आत यांचा प्रश्न मार्गी लावा. आणि लवकरात लवकर कलेक्टर साहेब म्हणले मी तुमच्या गावामध्ये येऊन गावात येऊन तुमच्या गावचे आम्ही पाहणी करून तुमच्या गावचा प्रश्न मी लवकर मार्गी लावीन असं आश्वासन साहेबांनी दिलं. आणि यानंतर या 2-3 दिवसात जर त्यांनी हा प्रश्न मार्गी नाही लावला तर आम्ही भविष्यात पुन्हा एकदा लोटांगण आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. नारायण गव्हाणच लँड ॲक्विजिशन हा विषय अनेक वर्षापासून होता. त्यात काही तांत्रिक अडचणी होती आणि फक्त 800 मीटरचं पूर्ण 54 किलोमीटरपैकी 800 मीटरचं ॲक्विजिशन बाकी होती. शेतकऱ्यांच्या त्यावेळेस ऑब्जेक्शन्स होते. त्यानंतर कालांतर्गत आम्ही तातडीने 2 वर्षात नेमणूक झाली प्रांत साहेबांची आणि भूमी अभिलेखकडून मोजणी प्रक्रिया आता पूर्ण झालेली. मोजणी झाल्यानंतर जी शीट झाल्यावर आम्हाला पूर्णपणे मोजणी नकाशा आल्यानंतर आम्ही रस्त्याचं काम आम्ही हाती घेऊ. तसंच यांनी जे 2 व्हीलरचं याच्या साईड पत्त्याच्या बाबतीत सांगितलं त्यात आमच्या निविदामध्ये नाही आहे, परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नवीन प्रस्ताव सादर करायला सांगितलंय. तसं आम्ही लवकरात लवकर सादर करू. आतापर्यंत आमचं सहकार्य पूर्ण गावाला राहिलेलं आहे. हे जवळजवळ 4th-5वं आंदोलन आहे. आम्ही प्रत्येक वेळी त्याची दखल घेतली आहे. बांधकाम खात्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही प्रत्येक वेळी करत असतो आणि त्यांनी आज लोटांगण आंदोलन मागे घेतल्यामुळे त्यांचे मी आभारी आहे. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.